Hello friends, welcome back to my YouTube channel Study from Home with उबाळे सर. इयत्ता 9वीच्या या व्हिडिओ तासिकेमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 2.5 अ प्ले हा एक ड्रामा या ठिकाणी शिकणार आहोत. खरं म्हणजे हा धडा नसून एक नाटक आहे. आपल्या या 9वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये, इंग्रजीच्या पाठ्यपुस्तकामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लेसन्स आपल्याला दिले. तर याच्यामध्ये ड्रामा म्हणजेच प्ले कशा पद्धतीने असतो त्याची एक ओळख आपल्याला या धड्याच्या माध्यमातून करून दिलेली आहे. खरं म्हणजे प्रत्येक शाळेत विद्यार्थी बालनाट्यामध्ये सहभागी होत असतात. त्यामुळे नाटक प्रकार हा विद्यार्थ्यांना माहिती आहेच. या प्रकरणातून, या धड्यातून आपण अ प्ले म्हणजे ड्रामा कसा असतो त्याची एक तोंड ओळख करून घेणार आहोत. अतिशय विनोदी, धमाल, मस्ती आणि मनोरंजन असलेला हा प्ले आज आपल्याला शिकायचा आहे. चला तर मग आपण सुरू करूया ड्रामा, ज्याचं टायटल आहे अ प्ले. तुमच्या टेक्स्टबुकमध्ये तुम्ही पुस्तक उघडायचं आहे, पेज नंबर 55 त्या ठिकाणी बघायचं आहे. आपण प्रत्येक ओळ त्या ठिकाणी लाईन बाय लाईन त्या ठिकाणी वाचणार आहोत. प्रत्येक ओळीचा अर्थ लक्षात घेणार आहोत. नवीन शब्दांची ओळख या ठिकाणी करून घेणार आहोत. चला तर मित्रांनो, सुरू करूया अ प्ले. हा धडा जो आहे तो 2 भागांमध्ये विभाजित झालेला आहे. आता आपण पहिला पार्ट त्या ठिकाणी बघणार आहोत. बघा, सीन फर्स्ट. अ किंग्स कोर्ट. द कोर्ट अवेट्स द अरायवल ऑफ द किंग. 2 गार्ड्स आर स्टँडिंग फ्रंट राईट ऑफ द स्टेज. बघा, सीन फर्स्ट म्हणजे दृश्य पहिलं, प्रवेश पहिला सुरू झालेला आहे. किंग्स कोर्ट. कोर्ट म्हणजे दरबार. द कोर्ट अवेट्स द अरायवल ऑफ द किंग. अवेट म्हणजे वाट पाहणे आणि अरायवल म्हणजे येण्याची. राजेसाहेबांच्या येण्याची दरबार वाट पाहतोय. 2 गार्ड्स आर स्टँडिंग फ्रंट राईट ऑफ द स्टेज. गार्ड म्हणजे रक्षक. 2 रक्षक त्या दरवाजामध्ये उभे आहेत. फर्स्ट गार्ड said to the second guard, "Be alert, the king is about to arrive." अलर्ट म्हणजे दक्ष राहणे आणि अराईव्ह म्हणजे येणे. पहिला गार्ड दुसऱ्या गार्डला म्हणतो की दक्ष रहा, राजेसाहेब आता येण्याची वेळ झाली आहे. सेकंड गार्ड सेड, "Who wants to be alert? Life seems like one long sleep in this land. I am at ease all day, though I am a guard." बघा, शब्द बघा या ठिकाणी. हू वॉन्ट्स टू बी अलर्ट म्हणजे दक्ष. दुसरा गार्ड म्हणतो कोणाला दक्ष राहायचं इथे. लाईफ सीम्स लाईक वन लॉंग स्लीप. या राज्यामध्ये जीवन म्हणजे एक प्रकारची लांबलचक झोप. आणि आय एम ॲट ईस ऑल डे म्हणजे मी दिवसभर त्या ठिकाणी अशाच प्रकारे निवांत असतो. कुठल्याही प्रकारची घाई गडबड मला नसते. आणि दो आय एम अ गार्ड म्हणजे मी जरी गार्ड असलो तरी मी निवांत असतो. खरं म्हणजे गार्ड हा कधीच निवांत नसतो, पण हा गार्ड निवांत असतो. फर्स्ट गार्ड, हाऊ बोरिंग. आय वंडर if some interesting drama will unfold at the court today. It would unenliven the atmosphere. बघा, बोरिंग म्हणजे कंटाळवाणं आणि दुसरा शब्द आहे इंटरेस्टिंग म्हणजे मजेशीर. पुढचा शब्द आहे अनफोल्ड. अनफोल्ड म्हणजे उघडणे, उलगडणे. अनलिवन म्हणजे उत्साह देणे. टू पुट लाईफ इन टू. या ठिकाणी पहिला गार्ड म्हणतो की आज अतिशय कंटाळवाणं त्या ठिकाणी वातावरण आहे. आज या दरबारात काही मजेशीर नाट्य घडलं तर बरं होईल. तसं झालं तर सगळं वातावरण उल्हासित होईल असं त्याला वाटतंय. सेकंड गार्ड, आय वुड बी इक्वली हॅपी इफ देअर वॉज नन. दुसरा गार्ड म्हणतो की काही घडलं नाही तरीसुद्धा मी
हॅपी म्हणजे आनंदीच असेल. एंटर द डिसिपल लुकिंग अराउंड. डिसिपल म्हणजे एक शिष्य त्या ठिकाणी स्टेजवर प्रवेश करतो. सगळीकडे इकडे तिकडे तो पाहतो. फर्स्ट गार्ड, हाल्ट, यू आर अ स्ट्रेंजर, गिव युअर आयडेंटिटी. शब्द बघा, हाल्ट, हाल्ट म्हणजे थांब. स्ट्रेंजर, स्ट्रेंजर म्हणजे प्रवासी किंवा यात्रेकरू. आणि आयडेंटिटी म्हणजे ओळख. थांब, तू यात्रेकरू दिसतोयस, तू पाहुणा दिसतोयस. गिव युअर आयडेंटिटी, तुझी ओळख सांग. डिसिपल, यू आर राईट, आय एम अ व्हिजिटर हिअर. तुमचं म्हणणं बरोबर आहे, मी या ठिकाणी प्रवासी आहे. अ डिसिपल ऑफ द वाईज सेज फ्रॉम द घनघोर फॉरेस्ट विच लाईज टू द ईस्ट ऑफ युअर किंगडम. हो, मी प्रवासी आहे, मी एक डिसिपल आहे. डिसिपल म्हणजे शिष्य. आणि सेज, सेज म्हणजे साधू. एका हुशार अशा साधूचा मी काय आहे, शिष्य आहे. जे साधू तुमच्या राज्याच्या जवळ असलेल्या घनघोर फॉरेस्टमध्ये त्या ठिकाणी निवास करतात. त्या ठिकाणी मी सुद्धा माझ्या गुरूंच्या आश्रमात किंवा गुरूंच्या जवळ राहतो. फर्स्ट गार्ड, व्हॉट ब्रिंग्स यू हिअर. मग तू इथे कशासाठी आला. डिसिपल सेड, I have heard amazing stories about this kingdom of Andir Nagri and the great King Chopat. I am specially impressed by the fact that everything in the market is sold at the same price. No complications. शब्द बघा, अमेझिंग स्टोरीज म्हणजे आश्चर्यकारक कथा. किंगडम म्हणजे राज्य. स्पेशली म्हणजे खास करून, विशेष करून. इम्प्रेस म्हणजे प्रभावित होणे. त्यानंतर कॉम्प्लिकेशन्स, कॉम्प्लिकेशन्स म्हणजे गुंतागुंत. डिसिपल म्हणजे शिष्य या ठिकाणी म्हणतो की आय हॅव हर्ड अमेझिंग स्टोरीज अबाउट दिस किंगडम. मी तुमच्या या राज्याबद्दलच्या अद्भुत आणि आश्चर्यकारक अशा कथा ऐकलेल्या आहेत. तुमच्या या अंधेर नगरी या राज्याच्या आणि त्याचा तो महान असा राजा, चौपट राजा. आय एम स्पेशली इम्प्रेस बाय द फॅक्ट. खरं म्हणजे एका सत्याने मी खूप प्रभावित झालो आहे. आणि ते सत्य असं आहे की एव्हरीथिंग इन द मार्केट इज सोल्ड ॲट द सेम प्राईस. तुमच्या बाजारपेठेमध्ये सर्व गोष्टी एकाच किमतीने विकल्या जातात. नो कॉम्प्लिकेशन्स म्हणजे कुठल्याही प्रकारची किमतीच्या संदर्भातली गुंतागुंत नाही. फर्स्ट गार्ड सेड, यू हॅव हर्ड राईट. इन अवर लँड यू कॅन बाय द मोस्ट रिच अँड डेलिकेटेबल स्वीट्स फ्रॉम द सेम प्राईस ॲज अन इक्वल मेजर ऑफ व्हेजिटेबल्स. टकासेर भाजी, टकासेर खाजा. आय एम क्वाईट हॅपी अबाउट इट. इट मेक्स लाईफ इझी. शब्द बघा, हर्ड हिअरचा भूतकाळ आहे. लँड म्हणजे जमीन, मातृभूमी. त्याच्यानंतरचा शब्द आहे डिलेक्टेबल म्हणजे प्लेजरेबल म्हणजे आनंददायक. स्वीट्स म्हणजे मिठाई. प्राईस म्हणजे किंमत. इक्वल मेजर म्हणजे सारख्या प्रमाणात. व्हेजिटेबल्स म्हणजे पालेभाज्या. त्यानंतर इझी म्हणजे सोपे. पहिला गार्ड म्हणतो की यू हॅव हर्ड राईट. तुझे ऐकलं आहे ते खरं आहे. इन अवर लँड आमच्या मातृभूमीवर यू कॅन बाय द मोस्ट रिच. तुम्ही विकत घेऊ शकता अतिशय उंच अँड डिलेक्टेबल म्हणजे अतिशय आनंददायक अशा प्रकारचे स्वीट्स फॉर द सेम प्राईज. सारख्याच किमतीमध्ये म्हणजे भाजी आणि उच्च दर्जाचं मिठाई एकाच किमतीमध्ये. इक्वल मेजर ऑफ व्हेजिटेबल्स म्हणजेच टकासेर भाजी, टकासेर खाजा.
आय एम क्वाईट हॅपी अबाउट इट. मी खूप आनंदी आहे. इट मेक्स लाईफ इझी. याच्यामुळे काय झालं आहे, आमचं माझं सगळ्यांचं जीवन अतिशय सोपं झालं आहे. Disciple said, so it would be a good idea to settle in this land. But first, I would like to attend the court today and pay my respect to the mighty King Chaupat. शब्द बघा, सेटल म्हणजे स्थायिक होणे, त्यानंतर रेस्पेक्ट म्हणजे आदर व्यक्त करणे, आणि माहिती म्हणजे पॉवरफुल, शक्तिशाली. सो इट वुड बी अ गुड आयडिया टू सेटल इन दिस लँड. या तुमच्या देशामध्ये स्थायिक होणं खूपच चांगली कल्पना आहे. पण सर्वप्रथम आय वूड लाईक टू अटेंड द कोर्ट. मला दरबारात हजर राहायचं आहे, कारण मला राजेसाहेबांना त्या ठिकाणी काय करायचं आहे, मुजरा करायचा आहे, प्रणाम करायचा आहे, आणि म्हणून मला दरबारात थांबणं गरजेचं आहे. सेकंड गार्ड सेड, यू मे स्टँड देअर पॉइंटिंग आउट विथ दोज पीपल हू आर इन क्यू. क्यू म्हणजे रांग. दुसरा गार्ड त्या ठिकाणी सांगतो की त्या ठिकाणी रांगेमध्ये इतर लोक उभे आहेत, तिथे तू उभा राहा. लॉर्ड व्हॉइस फ्रॉम बॅकस्टेज, हिअर यू पीपल, हिअर कम्स द मोस्ट नोबल, मोस्ट रिवेड, मोस्ट ग्रॅशियस, most learned king, Chaupat of this vast kingdom. Make way for the king, bow to the royal monarch. King Chaupat arrives to the fanfare of plugs and drums and take his place on the throne. शब्द बघा, नोबल म्हणजे अतिशय दयाळू, नम्र. मोस्ट रिवेव्ड म्हणजे मनामध्ये आदर असणे. ग्रॅशियस म्हणजे अतिशय दयाळू. लर्न म्हणजे वेल एज्युकेटेड, ज्याला आपण विद्वान असं म्हणतो. म्हणजे बघा, या ठिकाणी बाजूला प्रश्न दिला आहे, व्हॉट आर द टायटल्स ऑफ द किंग चौपट. सो दीज टायटल्स रेफर फॉर द किंग. फर्स्ट नोबल, सेकंड रिवेव, थर्ड ग्रॅशियस, फोर्थ मोस्ट लर्न. या पद्धतीने. पुढचा शब्द आहे बो म्हणजे वाकून नमस्कार करणे, मुजरा करणे, आणि मोनाच म्हणजे किंग किंवा बादशाह. बॅकस्टेजवरून आवाज येतो, त्या ठिकाणी लोकांना सूचना दिली जाते की राजे महाराज अत्यंत दयाळू असे, त्या ठिकाणी सर्वांना आदरणीय, पूजनीय, अतिशय दयाळू, विद्वान या विशाल राज्याचे राजे चौपट येत आहेत हो. राजांना मार्ग द्या, राजांना मुजरा करा, कुर्णिसात करा. बिगुल आणि ड्रमच्या नादघोषामध्ये चौपट राजे दरबारामध्ये प्रवेश करतात आणि सिंहासनावर विराजमान होतात, येऊन बसतात. किंग सेड, लेट द कोर्ट बिगिन. राजे महाराज आदेश देतात, चला दरबाराचं कामकाज सुरू करा. फोर्थ गार्ड मेसेंजर, चौथा संदेशवाहक पहारेकरी. द फर्स्ट कंप्लेंट म्हणजे पहिला फिर्यादी. थीप सेड, रशेस फॉरवर्ड अँड वेल्स लाऊडली, जस्टिस, ओ मोस्ट ग्रेट किंग, आय बेग फॉर जस्टिस. थीप म्हणजे चोर, धावतच पुढे येतो आणि मोठ्याने आक्रोश करू लागतो. न्याय पाहिजे, मला न्याय पाहिजे. हे थोर महाराजा, मी तुमच्यापुढे न्यायाची भीक मागतो. किंग सेड, अँड व्हॉट इज युअर कंप्लेंट. तुझी तक्रार काय आहे. थीप सेड, इन दिस ग्रेट लँड ऑफ अंधेर नगरी, माय फ्रेंड and I have been truly hard-working, honest thieves. Honest म्हणजे नम्र. तो म्हणतो की हे महाराजा, या महान अशा आपल्या देशामध्ये, आपल्या राज्यामध्ये, आपल्या अंधेर नगरीमध्ये मी आणि माझा मित्र आम्ही अतिशय कष्टाळू आणि प्रामाणिक
असे चोर आहे. ऑल दीज इयर्स वी हॅव बीन ट्रू टू आवर प्रोफेशन्स. प्रोफेशन म्हणजे व्यवसाय. गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही आमचा चोरीचा व्यवसाय अतिशय इमाने इतबारे करतोय. अँड व्हॉट इज आवर रिवार्ड? आणि आम्हाला काय बक्षीस मिळालं? लास्ट नाईट विथ ग्रेट इफोर्ट्स वी मेड अ होल इन द वॉल ऑफ मर्चंट्स हाऊस. मर्चंट म्हणजे व्यापारी. कालच्या रात्री आम्ही व्यापाऱ्याच्या घरामध्ये चोरी करायच्या निमित्ताने गेलो. त्या ठिकाणी असलेल्या भिंतीला आम्ही एक छिद्र पाडलं, एक भगदाड पाडलं. वेन ऑल हिज फॅमिली वेअर अवे. ज्यावेळेस त्याचं सगळं कुटुंब बाहेरगावी होतं. माय फ्रेंड पियर्ड थ्रू दॅट होल इन टू द हाऊस. माझा मित्र त्या होलमधून घरामध्ये प्रवेश करायला गेला. वेन सडनली द वॉल कोलॅप्स. त्याच वेळेस अचानक वॉल म्हणजे भिंत आणि कोलॅप्स म्हणजे कोसळली. भिंत त्या ठिकाणी कोसळली. वेल्स लाउडर. वेदनेने तो विवळतो. अँड माय फ्रेंड वॉज इन्स्टंटली किल. आणि भिंत पडल्यामुळे माझा मित्र त्या ठिकाणी दगावला, मरण पावला. आय हॅव लॉस्ट माय ओनली फ्रेंड. मी माझा एकमेव मित्र त्या ठिकाणी गमावला आहे. अँड पार्टनर. आणि माझा जो पार्टनर होता तो सुद्धा त्या ठिकाणी गमावलेला आहे. ओ किंग, हे महाराजा, इट्स द मर्चंट्स फॉल्ट फॉर लिव्हिंग इन अ हाऊस विथ सच अ वीक वॉल्स. आणि हो, त्या व्यापाऱ्याचा दोष आहे. त्या व्यापाऱ्याने इतकी कच्ची भिंत बांधली की ज्या कच्च्या भिंतीमुळे माझा मित्र त्या ठिकाणी दगावला. किंग सेड, फेच द मर्चंट ॲट वन्स. अ लाईफ फॉर लाईफ. द मर्चंट मस्ट बी हँग. फेच म्हणजे शोधणे. राजे हुकूम देतात, त्या व्यापाऱ्याला शोधून काढा. अ लाईफ फॉर लाईफ म्हणजे जीवाच्या बदल्यात जीव घ्या. द मर्चंट मस्ट बी हँग म्हणजेच व्यापाऱ्याला फासावर लटकवलंच पाहिजे. थर्ड गार्ड लिव्ज. तिसरा पहारेकरी त्या ठिकाणाहून जातो. रिटर्न्स विथ द मर्चंट. परत येतो, त्याच्यासोबत मर्चंट असतो. हू बोज बिफोर द किंग. मर्चंट राजेसाहेबांना वाकून मुजरा करतो. मर्चंट सेड, मर्सी ओ नोबल किंग, आय हॅड नो इंटेन्शन ऑफ किलिंग दिस स्किल प्रोफेशनल्स. It is not my fault that the wall of my house collapsed. My house has been recently built. It is the fault of the bricklayer. Mercy. Mercy म्हणजे दया करा. ओ नोबल किंग, अतिशय विनम्र अशा महाराजा, तुम्ही माझ्यावर दया करा. आय हॅड नो इंटेन्शन म्हणजे माझा तसा उद्देश अजिबात नव्हता. ऑफ किलिंग दिस स्किल प्रोफेशनल्स. या व्यावसायिक चोरांना ठार मारण्याचा माझा अजिबात उद्देश नव्हता. इट इज नॉट माय फॉल्ट. तो माझा दोष नव्हता. दॅट द वॉल ऑफ माय हाऊस कोलॅप्स. माझ्या घराची भिंत पडली हा माझा दोष नसून माय हाऊस हॅज बीन रिसेंटली बिल्ड. माझं घर आत्ताच बांधलं आहे. अँड सो दॅट्स वाय इट इज द फॉल्ट ऑफ द ब्रिकलेअर. हा फॉल्ट कोणाचा आहे? तर ब्रिकलेअरचा आहे. ब्रिकलेअर म्हणजे गवंडी. हू केअरलेसली बिल्ड सच अ वीक वॉल. म्हणजेच त्या गवंड्याने केअरलेसली म्हणजे अतिशय निष्काळजीपणे त्या भिंती बांधल्या आणि त्यामुळे ती भिंत पडली आणि त्यामुळे इट इज नॉट माय फॉल्ट. तो माझा दोष नाही असं मर्चंट म्हणाला. किंग सेड, ब्रिंग द केअरलेस ब्रिकलेअर इमिजिएटली. ही मस्ट हँग फॉर हिज फॉल्ट. राजांनी हुकूम सोडला, ताबडतोब गवंड्याला पकडून आणा आणि त्याला फासावर लटका. सेकंड गार्ड लिव्ज अँड रिटर्न्स विथ द ब्रिकलेअर. दुसरा गार्ड जातो, ताबडतोब गवंड्याला पकडून आणतो. ब्रिकलेअर सेड, ओ मोस्ट काइंड लॉर्ड अँड किंग, kneeling to the king, have mercy, I beg you, don't send me to the gallows. I agree
दॅट आय बिल्ड द वॉल विच कोलॅप्स अँड किल अ मॅन. त्या ठिकाणी ब्रिकलेअर येतो आणि म्हणतो, हे दयाळू राजा, माझ्यावर दया करा, मी तुमच्याकडे दयेची भीक मागतो. डोंट सेंड मी टू द गॅलोज. गॅलोज म्हणजे मला त्या वधस्तंभावर पाठवू नका. आय ॲग्री, मी सहमत आहे, दॅट आय बिल्ड द वॉल विच कोलॅप्स अँड किल अ मॅन. मी सहमत आहे की मी जी भिंत बांधली ती भिंत एका माणसाच्या अंगावर पडली आणि तो मरण पावला. बट इट इज नॉट ड्यू टू माय केअरलेसनेस. केअरलेसनेस म्हणजे निष्काळजीपणा. पण हे माझ्या निष्काळजीपणामुळे झालं नाही आहे. द मॉर्टर विच आय यूज टू ले द ब्रिक्स वॉज व्हेरी पुअर क्वालिटी. मॉर्टर म्हणजे चुना. मी ज्या चुन्याने हे बांधकाम केलं तो अतिशय पुअर क्वालिटीचा म्हणजे अतिशय निकृष्ट दर्जाचा चुना होता. देर वॉज टू मच ऑफ वॉटर मिक्स इन इट. त्या चुन्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी मिश्रित केलं होतं. इट इज एंटायरली द मॉर्टर मेकर्स फॉल्ट. आणि हो, तो दोष माझा नव्हता, तर ज्या व्यक्तीने चुना बनवला तो मॉर्टर मेकर, त्याचा तो दोष होता, ज्याच्यामुळे कच्चा चुना मी वापरला. कच्चा चुना वापरल्यामुळे भिंत पडली आणि भिंत पडल्यामुळे तो माणूस दगावला. सो इट इज द फॉल्ट ऑफ मॉर्टर मेकर. मग तो दोष कोणाचा आहे, तर चुना बनवणाऱ्या व्यक्तीचा आहे. किंग सेड, समॉन द मॉर्टर मेकर ॲट वन्स. समॉन म्हणजे बोलवणं पाठवा. चुना बनवणाऱ्याला ताबडतोब पकडून आणा. ही मस्ट पे विथ हिज लाईफ फॉर हिज थॉटलेसनेस. त्याला त्याच्या अविचारी वागण्याची शिक्षा झालीच पाहिजे. फर्स्ट गार्ड एक्झिट अँड रिटर्न्स विथ द मॉर्टर मेकर. पहिला गार्ड जातो, ताबडतोब चुना बनवणाऱ्याला पकडून आणतो. हू रशेस अँड थ्रो हिमसेल्फ बिफोर द किंग. चुना बनवणारा पळत येतो आणि राजांच्या पायाशी लोळण घालतो. मॉर्टर मेकर सेड, वेलिंग लाऊडली, फॉरगिव्ह मी, ओ मर्सीफुल किंग. प्लीज डू नॉट हँग मी टू डेथ. आय हॅव अ वाईफ अँड 2 यंग चिल्ड्रन हू विल लुक आफ्टर देम. मॉर्टर मेकर म्हणजे चुना बनवणारा अतिशय विनवण्या करू लागला. फॉरगिव्ह मी, फॉरगिव्ह म्हणजे मला माफ करा. मर्सीफुल किंग, हे दयाळू राजा, मला माफ करा. मला फासावर चढवू नका. आय हॅव अ वाईफ, मला एक पत्नी आहे, अँड 2 यंग चिल्ड्रन, आणि 2 मुलं आहेत. हू विल लुक आफ्टर देम. जर तुम्ही मला फासावर लटकवलं तर माझ्या बायका पोरांची काळजी कोण घेणार. किंग सेड, युअर केअरलेसनेस हॅज कॉस्ट अ लाईफ. तुझा निष्काळजीपणा तुझा जीव घेणार. यू मस्ट पे विथ युअर लाईफ. तुला तुझं जीवन द्यावंच लागेल. मॉर्टर मेकर सेड, नो 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 माय रॉयल लॉर्ड, आय एम नॉट टू ब्लेम. द पॉट विच आय यूज टू pour water into the mortar had an extraordinarily large mouth. नाही नाही, हे महाराजा, मला असं गुन्हेगार म्हणू नका. आय एम नॉट टू ब्लेम. हा दोष माझा नाही आहे. द पॉट म्हणजे ते भांडं, विच आय यूज टू pour water into the mortar. मी ज्या भांड्याने चुना बनवताना पाणी टाकतो, तर ते भांडं जे आहे, इट वॉज एक्स्ट्रा ऑर्डिनरीली लार्ज माउथ. त्या भांड्याचं तोंड खूप मोठं झालेलं आहे. सो एक्सेस वॉटर पोअर डाऊन इन टू द मॉर्टर मिक्सचर. त्यामुळे काय होतं, चुना बनवताना त्या भांड्याचा दोष असल्यामुळे, मोठ्या तोंडाच्या भांड्यामुळे जास्त पाणी चुन्यामध्ये ओतलं जातं. आय वॉज हेल्पलेस, मी असहाय्य आहे. इट वॉज द पॉटर्स फॉल्ट. आणि तो फॉल्ट जो आहे तो माझा नाही आहे, तर कोणाचा आहे, पॉटर्स फॉल्ट. पॉटर म्हणजे कुंभार. ज्या कुंभाराने ते भांडं बनवलं आहे त्या कुंभाराचा तो दोष आहे. बिकॉज फॉर मेकिंग सच अ युसलेस पॉट.
कारण त्या कुंभाराने काही कामाचं नाही असं ते भांडं बनवलं आहे. त्यामुळे इट वॉज द फॉल्ट ऑफ पॉटर. किंग सेड, लेट द पॉटर बी ब्रॉट हिअर ॲट वन्स. चला ताबडतोब कुंभाराला पकडून आणा. ही मस्ट बी एक्झिक्युटेड फॉर मोल्डिंग सच युजलेस पॉट. त्या कुंभाराला फासावर चढवलंच पाहिजे, कारण त्याने बिनकामाचं भांडं बनवलं आहे. फोर्थ गार्ड लिव्स अँड री-एंटर्स विथ द पॉटर. चौथा गार्ड जातो, ताबडतोब कुंभाराला पकडून आणतो. पॉटर सेड, cowering before the king, Your Majesty, show mercy to the humble potter. I agree, the pot I made and sold to the mortar maker was a defective one, but I am not guilty. बघा काय म्हणतोय तो पॉटर म्हणजे कुंभार म्हणतोय, युअर मेजेस्टी, हे महाराजा, शो मर्सी टू धिस हंबल पॉटर. मर्सी म्हणजे दया आणि हंबल म्हणजे विनम्र. या विनम्र अशा कुंभाराला तुम्ही काय करा, दया दाखवा. आय ॲग्री, मी सहमत आहे. द पॉट आय मेड अँड सोल्ड टू द मॉटर मेकर वॉज अ डिफेक्टिव्ह. मी जे भांडं दिलं आहे ते डिफेक्टिव्ह आहे, म्हणजेच त्याच्यामध्ये डिफेक्ट आहे, त्याच्यामध्ये दोष आहे. बट आय एम नॉट गिल्टी, पण असं जरी असलं तरी मी दोषी नाही. As I was molding that pot, I heard the sweet, delicate tinkling of anklets. It was the moneylender's daughter. She distracted me just as I was shaping the mouth and it became too wide. बघा या ठिकाणी पुढे पॉटर काय म्हणतोय, कुंभार काय म्हणतोय, तो म्हणतोय हा माझा दोष नाही आहे. ठीक आहे, मी डिफेक्टिव्ह अशा प्रकारचं भांडं बनवलं, बट इट इज नॉट माय फॉल्ट. पण तो माझा दोष नाही. मी जसंच त्या भांड्याला मोल्डिंग म्हणजे शेप देत होतो त्यावेळेस आय हर्ड द स्वीट डेलिकेट टिंकलिंग ऑफ अँकलेट्स. डेलिकेट म्हणजे नाजूक आणि टिंकलिंग ऑफ अँकलेट्स म्हणजे पैंजण आणि टिंकलिंग म्हणजे पैंजणाचा येणारा आवाज. तर नाजूक अशा पैंजणाचा आवाज मी ऐकला ज्यावेळेस मी भांड्याला शेप देत होतो त्यावेळेस. इट वॉज द मनी लेंडर्स डॉटर. कोणाच्या पैंजणाचा आवाज होता तो? मनी लेंडर्स डॉटर, म्हणजेच मनी लेंडर म्हणजे सावकार, सावकाराच्या मुलीच्या पैंजणाचा तो आवाज होता. शी डिस्ट्रॅक्ट मी. डिस्ट्रॅक्ट म्हणजे चित्त विचलित करणे. तिच्या त्या पैंजणाच्या आवाजामुळे माझं चित्त काय झालं, विचलित झालं. व्हेन आय वॉज शेपिंग द माउथ. ज्यावेळेस मी त्या भांड्याचं माउथ म्हणजे तोंड त्याला आकार देत होतो त्याच वेळेस नेमका त्या सावकाराच्या मुलीच्या पैंजणाचा आवाज आला. माझं चित्त विचलित झालं अँड इट बिकेम टू वाईड. आणि त्यामुळे त्या भांड्याचं तोंड मोठं झालं. सो इट इज नॉट माय फॉल्ट. तो माझा दोष नाही. इट इज द फॉल्ट ऑफ मनी लेंडर्स डॉटर. तो त्या सावकाराच्या मुलीचा दोष आहे. किंग सेड, ब्रिंग द मनी लेंडर्स डॉटर हिअर. ताबडतोब सावकाराच्या मुलीला पकडून आणा. दिस व्हेरी इन्स्टंट. ताबडतोब हे झालं पाहिजे. शी मस्ट बी सेंट टू द गॅलोज फॉर डिस्टर्बिंग धिस पुअर पॉटर ॲट वर्क. तिला ताबडतोब सुळावर चढवावं लागेल, कारण तिच्या त्या पैंजणाच्या आवाजामुळे त्या ठिकाणी कुंभाराचं चित्त विचलित झालं. त्यामुळे भांडं चुकीचं तयार झालं. त्यामुळे चुना बनवणाऱ्या व्यक्तीने निकृष्ट दर्जाचा चुना बनवला आणि त्यामुळे त्या ठिकाणी गवंड्याने तो चुना वापरून त्या व्यापाऱ्याची भिंत बांधली आणि ती भिंत चोराच्या अंगावर कोसळली. चोर मरण पावला. त्यामुळे या सगळ्या प्रकारात दोषी कोण असेल तर मनी लेंडर्स डॉटर. तिला सुळावर चढवावंच लागेल. सो
ब्रिंग दॅट मनी लेंडर्स डॉटर इमिजिएटली. ताबडतोब त्या मुलीला बोलवण्यात यावं. फर्स्ट गार्ड लिव्स अँड एंटर विथ द मनी लेंडर्स अँड हिज डॉटर. मनी लेंडर सेड in a desperate voice, "Oh, just king, spare my daughter. She is my only child and to be wedded next Monday." मनी लेंडर म्हणजेच सावकार त्या ठिकाणी म्हणतो की हे महाराजा, त्या ठिकाणी माझ्या मुलीला सोडून द्या. शी इज माय ओनली चाइल्ड. ती माझी एकुलती एक मुलगी आहे. अँड टू बी वेडेड नेक्स्ट मंडे. आणि हो, पुढच्या सोमवारी तिचा विवाह संपन्न होणार आहे. डॉटर सेड, "ओ, डू नॉट फ्रेट फादर, द किंग विल नॉट हँग मी." टू द किंग, "युअर मोस्ट एस्टीम्ड हायनेस, आय रेअरली स्टेप आउटसाइड द थ्रेशहोल्ड ऑफ माय होम, बट ॲज माय फादर सेड, आय एम टू बी मॅरिड नेक्स्ट वीक अँड माय ज्वेलरी इज नॉट रेडी. I had to go to the goldsmith shop to urge him to work faster and hand over my ornaments on time. The porter's shop is on the way." बघा, शब्द बघा. फ्रेट. फ्रेट म्हणजे काळजी करणे. ती आपल्या वडिलांना म्हणते की बाबा, अजिबात काळजी करू नका. द किंग विल नॉट हँग मी. राजे महाराज मला फासावर चढवणार नाही. युअर मोस्ट एस्टीम हायनेस. एस्टीम म्हणजे आदरयुक्त. पुढचा शब्द आहे थ्रेशोल्ड. थ्रेशोल्ड म्हणजे उंबरठा. ते म्हणते की हे महाराजा, मी कधीच उंबरठ्याच्या बाहेर पाऊल ठेवत नाही. परंतु जसं माझ्या वडिलांनी सांगितलं की पुढच्या सोमवारी माझा विवाह संपन्न होणार आहे, त्यामुळे माय ज्वेलरी इज नॉट रेडी. माझा विवाह संपन्न होणार होता आहे आणि माझे जे दागिने आहे ते अद्यापपर्यंत पूर्ण झाले नाही. आय हॅड टू गो टू द गोल्डस्मिथ शॉप. मला त्यामुळे सोनाराच्या दुकानामध्ये, गोल्डस्मिथ म्हणजे सोनार, सोनाराच्या दुकानामध्ये जाणं आणि त्यांना विनंती करणं गरजेचं होतं. टू वर्क फास्टर, कारण त्यांनी वेगाने काम केलं तर लग्नापर्यंत ते माझे दागिने काय करतील, मला हँडओव्हर करतील. द पॉटर्स शॉप इज ऑन द वे. मी सोनाराच्या दुकानात गेले, पण वाटेमध्ये पॉटर्स शॉप म्हणजे कुंभाराचं त्या ठिकाणी जे काम करण्याचं ठिकाण ते वाटेमध्ये होतं. आय कुड नॉट हेल्प इट. त्यामुळे मी त्याला काही करू शकत नव्हते. इट इज ऑल द गोल्डस्मिथ्स फॉल्ट. हा सगळा जर दोष कोणाचा असेल तर तो म्हणजे सोनाराचा दोष आहे. हॅड ही डिलिव्हर्ड माय ऑर्नामेंट्स ऑन टाईम. त्याने जर माझे दागिने वेळेत दिले असते तर आय वुड नॉट हॅव बीन फोर्स टू गो पास द पॉटर्स शॉप. मी घराच्या बाहेर पडली नसते. घराच्या बाहेर पडली नसते तर कुंभाराच्या दारावरून गेली नसते. मी जर गेली नसते तर पैंजणाचा आवाज आला नसता. पैंजणाचा आवाज आला नसता तर कुंभाराचं लक्ष विचलित झालं नसतं आणि भांडं त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीचं बनलं नसतं. सो इट इज नॉट माय फॉल्ट. म्हणजे हा माझा फॉल्ट नाही. इट इज द फॉल्ट ऑफ गोल्डस्मिथ. हा दोष कोणाचा आहे, सोनाराचा. किंग सेड, देन सेंड फॉर द गोल्डस्मिथ अँड विदाउट एनी डिले ही मस्ट बी हँग. राजे महाराजांनी ताबडतोब हुकूम काढला, ताबडतोब जा, सोनाराला पकडून आणा आणि लगेचच त्याला कुठल्याही प्रकारचा विलंब न लावता फासावर चढवा. या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने प्ले याचा पहिला पार्ट या ठिकाणी संपवलेला आहे. अपेक्षा आहे तुम्हाला हा पार्ट आवडला असेल. खरोखर तुम्ही हा पार्ट एन्जॉय केला असेल. या ठिकाणी पाठाच्या खाली जे इंग्लिश वर्कशॉपमध्ये ज्या काही एक्झरसाइज दिल्या आहेत पेज नंबर 59वरच्या ॲज अ असाइनमेंट म्हणून त्या ठिकाणी तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये सोडवायच्या आहे. माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये
आपण याचा दुसरा पार्ट बघणार आहोत. अद्याप आपण जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याच्यासमोर बेल आयकॉन आहे, तो बेल आयकॉन दाबा, जेणेकरून पुढचे जे व्हिडिओ आहे ते तुम्हाला ताबडतोब पाहायला मिळतील. तोपर्यंत या ठिकाणी आपण थांबूया. मी तुमची रजा घेतो. पुढच्या व्हिडिओच्या मध्ये आपण ताबडतोब भेटणार आहोत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, घरीच थांबा. गुड बाय, टेक केअर, थँक्यू.